नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे। नुकताच चालू घडामोडीमध्ये आपण विशेष साप्ताहिक पाहिलं। याच्यामध्ये या आठवड्यामध्ये जर आपण महत्त्वाचं पाहिलं तर विशेष चालू घडामोडीमध्ये महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण IPL 2026चा IPL ऑक्शन निवड झाली। या IPL ऑक्शन निलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन हा ठरलेला आहे। बघा, IPL 2026च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन ठरला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने कोणत्या संघाने कोलकाता नाईट रायडर्स या कोलकाता नाईट रायडर्सने 25.20 कोटींना काय घेतलं, विकत घेतलेलं आहे। आता महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये, आतापर्यंत जे IPL झाल्या या IPL लिलावामध्ये सर्वाधिक मानधन मिळालेला कॅमेरॉन ग्रीन हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनलेला आहे। या 2026च्या ऑक्शन मध्ये किंवा लिलावामध्ये श्रीलंकेचा मतिशा पथिराना याला लिलावामध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाने म्हणजे 18 कोटींना कोलकाता नाईट रायडर्स या संघाने घेतलेला आहे। त्यानंतर अनकॅप्ड भारतीय खेळाडूंमध्ये प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे प्रत्येकी 14.20 कोटींच्या बोलीसह सर्वात महागडे भारतीय खेळाडू ठरलेले आहेत। लखनौ सुपर जायंट्सने रिटेन केलेला ऋषभ पंत हा 27 कोटींसह IPLच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे, परंतु तो या लिलावामध्ये नव्हता, रिटर्न केलेला आहे, म्हणजे मागच्या वर्षीच त्यांना घेण्यात आलेला आहे। त्यासाठी सर्वाधिक 27 कोटी बोली लागली होती। मग याचा जर आपण कॅमेरॉन ग्रीन हे जे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत यांचा जर विचार केला तर वयाच्या 12व्या वर्षी यांचं निधन होईल असं सांगण्यात आलं होतं। मग अदम्य इच्छाशक्ती बघा, कारण का याच्यामध्ये जर यांची आपण जर माहिती पाहिली, कॅमेरॉन ग्रीन यांना किडनीचा आजार आहे आणि 60% फक्त काय 60% लहानपणापासून जन्मतात 60% त्यांची फक्त किडनी जी आहे ती किडनी चालते, आणि तरी सुद्धा त्यांनी जगाला दाखवून दिलंय की जर ठरवलं तर सगळं करता येतं, किंवा जे लक्ष्य आहे हे लक्ष्य आपण काय करू शकतो, साध्य करू शकतो। मग या वर्षीचा लिलावातील सर्वात परदेशी महागडा खेळाडू म्हणून कोणाचं नाव येईल, कॅमेरॉन ग्रीन यांचं नाव येईल। जर आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वाधिक महागडे खेळाडू बघा, ऋषभ पंत यांना 27 कोटी लखनौ या संघाने घेतलेला आहे। श्रेयस अय्यर 26.75 कोटी पंजाब किंग्सने घेतलेला आहे। कॅमेरॉन ग्रीन यांना हे आता परदेशी 25.20 कोटी कोलकाता संघाने घेतलेला आहे। मिचेल स्टार्क याला 24.75 कोटी कोलकाता संघाने घेतलेला आहे, आणि व्यंकटेश अय्यर याला 23.75 कोटी कोलकाता या संघाने काय केलेले आहे रे, घेतलेलं आहे। दुसरी महत्वाची बघा की नुकतेच लिओनेल मेस्सी हे भारतात आले होते, आणि मग 70 फूट उंचीचा त्यांचा जो लोखंडी पुतळा आहे हा लोखंडी पुतळा पश्चिम बंगालमध्ये काय करण्यात आलेला आहे, उभारण्यात आलेला आहे। आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। जगातील सर्वात मोठा मेस्सीचा पुतळा असा दावा करण्यात आलेला आहे। याचं उद्घाटन 13 डिसेंबर 2025 रोजी व्हर्च्युअलने मग लिओनेल मेस्सी यांनी केलेलं आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी नव्हते, ऑनलाईन असं याचं उद्घाटन झालेलं आहे। त्यांच्या प्रतिमेची उंची किती आहे, 70 फूट। हा पुतळा जो आहे हा पुतळा लोखंडाचा आहे। ठिकाण काय आहे, श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब, लेक टाउन, कोलकाता, पश्चिम बंगाल। आणि 40 दिवसामध्ये ही जे पुतळा आहे किंवा ही मूर्ती आहे ही बनवण्यात आलेली आहे, हे त्याच्यामध्ये काय आहे, महत्त्वाचं आहे। पुढे बघा, नुकतंच महाराष्ट्र सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची काय केली, घोषणा केलेली आहे। मग 12 डिसेंबरला दिनांक 12 डिसेंबरला ही घोषणा झाली। 11 डिसेंबर 2025 पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा
महाराष्ट्र विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक निर्णय किंवा ऐतिहासिक घोषणा केलेली आहे. प्रथेचं नाव काय आहे? पगडी प्रथा. आता पगडी प्रथा काय आहे बघा. पगडी प्रथा ही स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे 1940 पूर्वीची मुंबईतील भाडेकरू जे आहेत त्यांच्यासाठीची व्यवस्था आहे. मुंबईचे जे भाडेकरू आहेत त्यांच्यासाठीची काय आहे? व्यवस्था आहे. ही प्रथा मुंबईच्या दक्षिण मध्य भागात विशेषतः प्रचलित आहे. आता ही पद्धत काय आहे? या प्रथेत भाडेकरू प्रवेशाच्या वेळी मोठी एक रकमी रक्कम म्हणजे त्याला पगडी असं म्हटलं जातं ही मालकाला देतो आणि त्या बदल्यात अत्यंत कमी मासिक भाडे देऊन कायमस्वरूपी राहण्याचा काय मिळवतो? अधिकार मिळवतो. त्याला पगडी पद्धत असं म्हटलेलं आहे. यात भाडेकरू आपले हक्क विकू पण शकत होता आणि त्याच्यामुळे काय झालं की भाडेकरू त्या जागचा हलायला तयार नव्हता आणि मग ज्या जुन्या इमारती आहेत त्या जुन्या इमारती संपूर्ण जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींना मोठ्या प्रमाणात धोका काय झाला होता? निर्माण झाला होता. बघा याच्यातले पगडी प्रथा जी आहे यातले मुख्य मुद्दे काय आहेत बघा. याच्यामध्ये नवीन नियम जो करण्यात आलेला आहे हा नवीन नियमानुसार राज्य सरकार पगडी पद्धतीसाठी नवीन कायदा आणणार आहे ज्यामुळे भाडेकरू आणि घर मालक दोघांचे हक्क काय राहतील? सुरक्षित राहणार आहेत. याचा उद्देश काय आहे? मुंबईतील अनेक रखडलेले पुनर्विकास प्रकल्प जे आहेत हे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत आणि गुंतागुंतीच्या व्यवस्थेतून मुंबईला बाहेर काढणे हा याचा काय आहे? मुख्य उद्देश आहे. आता सद्यस्थिती काय आहे? या गोष्टीमुळे अनेक वर्षापासून सुरू असलेले भाडेकरू मालकवाद मिटवून पुनर्विकासाला गती मिळणे अशी याची अपेक्षा आहे. दुसरं महत्वाचं बघा पॉइंट, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI आधारित बघा हे विचारतील क्राईम OSAI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे. आता हे जे प्लॅटफॉर्म आहे हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित आहे हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. बघा या आठवड्यातील महत्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत या महत्वाच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. नुकतेच मूर्तिकार राम सुतार यांचं निधन झालेलं आहे. त्यांना या वर्षीचा 2025चा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे या महाराष्ट्र भूषण मध्ये आपण त्यांची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थ्यांना ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही राज्य पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र भूषण 2025 हे पाहू शकता. धन्यवाद.